नमस्कार, संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सत्प्रथम तुम्हा सर्वांना तिलकुंद चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत तिलकुंद चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व काय आहे। माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला तिलकुंद चतुर्थी किंवा वरद तिल चतुर्थी या रूपात व्रत करण्याची पद्धत आहे। वरद चतुर्थी व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित आहे। ही चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून देखील ओळखल्या जाते। या दिवशी तीळ आणि कुंदाच्या फुलांनी गणपती बाप्पाची पूजा करण्याची प्रथा आहे। वरद तिल चतुर्थी 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होईल। भगवान गणेशाला तीळ आणि कुंदाची फुले खूप आवडतात। काही लोक या दिवशी गणपतीला नैवेद्य म्हणून लाडू देखील अर्पण करतात। वरद तिल चतुर्थीची तारीख, पूजेचा वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती जाणून घेऊयात। माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:38 पासून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी समापन 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:14 पर्यंत असणार आहे। शुभ मुहूर्त 1 फेब्रुवारी 2025 रोजी 11:38 ते दुपारी 1:40 पर्यंत असणार आहे। अशा प्रकारे 1 फेब्रुवारी रोजी वरद तिल चतुर्थीचे व्रत पाळले जाईल। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश आणि चंद्राची पूजाची पद्धत आहे। हिंदू धर्मात माघ महिना हा अतिशय पवित्र महिना आहे। माघ शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। तिलकुंद चतुर्थीला तिळाच्या सेवनाचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। श्री गणेशाला विघ्नहर्ता असे देखील म्हणले जाते, म्हणजेच सर्व दुःख दूर करणारा देव। म्हणूनच भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत पाळले पाहिजे। जे लोक नियमितपणे विघ्नांचा नाश करणाऱ्या भगवान श्री गणेशाची पूजा करतात त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे नष्ट होतात। सर्व देवतांमध्ये गणेशाची पूजा प्रथम केली जाते। वरद तिलकुंद चतुर्थीच्या शुभ प्रसंगी भगवान गणेशाची पूजा सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि शांतीसाठी केली जाते। या दिवशी भगवान श्री गणेश आणि चंद्रदेवाची पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि विघ्नहर्ता गणेश आपल्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात। माघ तिलकुंद चतुर्थीचा हा व्रत जीवनातील सर्व संकटे दूर करतो आणि भगवान गणेश त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करतात आणि त्यांना धन, ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात। या दिवशी ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप आणि भगवान गणेशाला 17 वेळा दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्तता मिळते। माघी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने समृद्धी येते आणि जीवनातील सर्व संकट दूर होतात। या दिवशी श्री गणेशाच्या प्रिय असलेल्या 1008 किंवा 108 नावांचा जप केल्याने जीवनात शुभ फळ येते। तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी महिला आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत देखील करतात। या दिवशी पूर्ण भक्तीने चंद्रदेवाची पूजा केल्याने जीवनातील संघर्ष, अशांतता आणि त्रासांपासून मुक्तता मिळते। तिलकुंद चतुर्थीचे व्रत केल्याने व्यवसाय आणि जीवनात समृद्धी येते। या चतुर्थीला तीळ, गुळ, उबदार कपडे, मिठाई आणि ब्लँकेट इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते। गणपतीला वस्त्र अर्पण करावे। तिळगुळात सकाळी लवकर उठून स्नान करावे। स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजास्थळी स्वच्छ करून तेथे गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे। गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा। गणपतीला वस्त्र अर्पण करावे। तिळगुळाचे लाडू, मोदक आणि फळे यांचा नैवेद्य दाखवावा। गम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गणपती बाप्पाची आरती करावी। या व्रताचे पालन केल्याने शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते, कुटुंबात सुख समृद्धी नांदते, वैवाहिक अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात व घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। धन्यवाद। ही होती थोडक्यात माहिती तिलकुंद चतुर्थीची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।